चांदूर बाजार तालुक्यातील पांढरी येथील 2 व्यक्तींचा चारगड नाल्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता। या घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालय अमरावतीच्या जिल्हा शोध व बचाव पथकाने राबवलेल्या अथक मोहिमेनंतर दोघांचेही मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले आहे। 29 जून रोजी रात्री रवींद्र आवारे वय 55 वर्ष आणि गोपाल निर्वाण वय 39 वर्ष हे 2 इसम चारगड नाल्यात बुडाल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाला मिळाली होती। जिल्हाधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनाखाली DDRF चे पथक 30 जून रोजी सकाळी घटनास्थळी दाखल झाले। शोध मोहिमेनंतर नाल्याचा परिसर पिंजून काढल्यानंतर रवींद्र आवारे यांचा मृतदेह पथकाला सापडला, जो पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला। गोपाल निर्वाण यांचा शोध घेण्यासाठी 7 किमी परिसरात शोध कार्य राबवले गेले। अखेर 2 जुलै रोजी सकाळी 22 किमी दूर असलेल्या पिंपळखुटा येथील पूर्णा नदीच्या पात्रात गोपाल यांचा मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले। या कठीण शोध मोहिमेत सचिन धरमकर, विशाल निमकर, कौस्तुभ वैद्य, आकाश निमकर, मुकेश सदाशिव, सचिन पवार, दीपक भोईटे, चैतन्य पोहाणे, प्रशांत गायकवाड, गणेश कासदेकर, गोकुळ मुंडे आणि मनीष उताणे या जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या मोहिमेला स्थानिक पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाचेही मोलाचे सहकार्य लाभले। या दुर्दैवी घटनेमुळे पांढरी परिसरात शोककळा पसरली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।